आज आपण झणझणीत आणि चविष्ट कर्दी चटणी बघणार आहोत. 5 मिनिट पण पुरेसा टाइम आहे या चटणीसाठी. ही चटणी तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत सर्व करतात. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. सर्वात आधी कांदा कट करून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित बारीक कट करायचा. आता फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी एका कढईत तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम झाले की त्यात जिरे घालून घ्यायचे. जिरे तडतडले की बारीक केलेला लसूण घालून घ्यायचा. लसूण हलका तांबूस कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. लसूण परतला गेला की त्यात कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा बारीक कट करूनच घालायचा. जेवढा जास्त कांदा तेवढी ही चटणी चविष्ट लागते. कांदा मऊ आणि सोनेरी लालसर कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता काही बेसिक मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. त्यात 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड आणि चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे. मसाला तेलात परतवून घ्यायचा. अर्धा कप पाणी घालायचं आणि मसाला पाण्यात शिजवून घ्यायचा. पाणी पूर्ण आटू द्यायचं आहे. मसाल्यातून तेल वेगळं होऊ द्यायचं. आता त्यात सुकट घालून घ्यायचं आहे. सुकट व्यवस्थित निवडून साफ करूनच घ्यायचं. मसाल्यांसोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. सुकटच्या अंगी खारटपणा असतो म्हणून मीठ जरा कमीच वापरायचं. हवं तर टेस्ट करून पुन्हा मीठ ॲड करू शकता. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सुकट 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं. सुकट मंद आचेवरच शिजवायचं. लवकर जळतं किंवा चटकतं म्हणून. चटणी तेल सोडू लागली की समजायचं ती तयार आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची. लसणाची फोडणी सुकटच्या चवीसाठी खूप महत्त्वाची असते. अशा प्रकारे तुम्ही झणझणीत आणि चविष्ट सुकट चटणी बनवू शकतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.